नमस्कार, सरस्वती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज छानपैकी पावसाळा सुरू झाल्यामुळे आपण नॉनव्हेजची रेसिपी बनवली आहे. चिकन करी आणि भात बनवलेला आहे. आता हा काळा मसाल्याची रेसिपी आहे. त्यासाठी आपण इथे साहित्य पाहूया. साधे सिंपल जे आपण काळ्या मसाल्यासाठी वाटण करायला घेतो तेच मसाले घेतले. या ठिकाणी खोबरं, कांदा, लसूण, त्यानंतर डाळवं, हिरवी मिरची मी अगोदर सुक्कं वाटण वाटून घेणार आहे. त्यानंतर आपण ओलं वाटण टाकणार आहोत त्यामध्ये. आता त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर आणि टमाटर घालत आहे. आता हे एकदम छानपैकी ब्लेंड होतं. अगोदर आपण जर सगळे एकत्र राहिले तर कधी कधी खोबऱ्याचे तुकडे तसेच साबूत राहतात, म्हणून हे मी वेगवेगळं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर छान कोळशावर खमंग भाजलेला कांदा आहे, तो एकदम मधाळ झालेला आहे, तो यामध्ये घालते आहे. लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी पण घालू शकता. यालासुद्धा आपल्याला छानपैकी एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम फाईन मी वाटून घेतलेलं आहे. आता या साईडला आपण तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये मीठ घालून हे पण शिजवायला ठेवूया. कारण कसं आहे ना, नॉनव्हेज म्हटल्याच्या नंतर चिकन करीसोबत भात जो खातो आपण त्याची चव अगदी एक वेगळीच असते. गावरान पद्धतीची पण म्हणता येईल, कारण ते खायला मलासुद्धा फार जास्त आवडतं. आता या ठिकाणी आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेले आहे. आता हे तेल या ठिकाणी या तेलामध्ये आपण जे ग्रेव्ही बनवलेली आहे ती ग्रेव्ही घालणार आहोत, म्हणजेच वाटण घालणार आहोत. आता अगोदर आपण ग्रेव्ही बनवून घेतो आहे आणि नंतर आपण शिजलेल्या चिकनमध्ये ही ग्रेव्ही घालणार आहोत. आता या ठिकाणी मसाले पाहूया. लाल तिखट, हळद, धणे जिऱ्याची पूड हे यामध्ये घातलेले मी. याला आपल्याला आता मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर यामध्ये चिकन मसाला आणि काळा मसाला घालायचा आहे. हा घरगुती काळा मसाला आहे मी बनवलेला. आता त्यानंतर यात थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालूनच भांडं धुवून घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला हे छानपैकी एक परत 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही अगदी 5 मिनटंसुद्धा शिजवून साईडला ठेवू शकता. पण कसं आहे ना, कधी कधी आमच्या घरामध्ये सुक्कं पण लागतं. म्हणजे घरात कोणाला खायचं असेल, सुक्कं खायचं असेल, कलेची फ्राय खायची असेल, तर त्यासाठी मी काय करते की सुक्कं म्हणजे मसाला वेगळा बनवून ठेवते ग्रेव्हीचा आणि नंतर ते स्टेप बाय स्टेप ज्याला जसं हवं तसं बनवून देते. आता त्यानंतर इथे आपण चिकन घेतले. हे ऑलमोस्ट अर्धा किलो चिकन आहे. आता याला मी हळद आणि मीठ लावून छानपैकी मुरू घालणार आहे. मी इथे समुद्री मिठाचा वापर केलेला आहे, जसं की जाडं मीठ म्हणतो आपण. त्याने कसं होतं, एक चव पण छान लागते आणि जे काही बॅक्टेरियाज आहे ते पण निघून जातात. आता त्याला छानपैकी आपल्याला धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्याच्या नंतर आता जर तुम्हाला आणि सूप वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही त्याचा मसाला बनवून यात घालू शकता. पण मला इथे ऑलरेडी फक्त भाजीसाठीच लागणार होतं, म्हणून मी फक्त हळद आणि मीठ घालून याला थोडंसं पाणी घालून एक शिट्टी देणार आहे. खरं तर तुम्ही वर पण शिजवू शकता, पण एक शिट्टी दिली म्हणजे काय टेन्शनच नसतं चिकन शिजायचं. नाही तर कधी कधी चिकन कच्चं राहिलं तर मग ते कसं आजाराचे प्रमाण वाढू शकतात, म्हणून मी एक शिट्टी देऊन टाकते त्याला, म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि पाहू शकता मस्तपैकी चिकन शिजलेलं आहे. आता ऑलरेडी आपला गरम रस्सा आहे, याचमध्ये आपण ग्रेव्ही घालणार आहोत बनवलेली. यानंतर तुम्हाला जर चिकन मसाला आणखी टाकायचा असेल तर तुम्ही तो टाकू शकता. काळा मसाला टाकू शकता वाढवायचा असेल तर. लाल तिखट पण जर तुम्हाला आणखी तर्री हवी असेल तर जसं की म्हणतो ना आपण एक फोडणी बनवल्यासारखी, तशी पण तडका टाकू शकता. पण ऑलरेडी माझ्या हिशोबाने मी प्रमाण व्यवस्थित ठेवलं होतं. त्यानंतर मी इथे गरम पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही घातल्याच्या नंतर. याला छानपैकी एक 5 मिनटं उकळी येऊ द्यायची, म्हणजे जी आपली तर्री आहे ती सुटते. म्हणजेच त्याला काय म्हणतात, जो लाल कलर येतो भाजीला, तेल येतं, ते छानपैकी तेल सुटतं. तर हे त्यासाठी एक 5 मिनटं मी शिजू दिलं. बघू शकता मस्तपैकी आपलं चिकन करी रेडी झालेली आहे. आता जो आपण भात बनवलेला होता त्यासोबत आपण याला सर्व करूया. आता यामध्ये तुम्ही मला हे पण सांगा की तुम्हाला आणखी काही डिशेस पाहायचे असतील तर त्या पण तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगू शकता. मी त्या पण आणण्याचा नक्की प्रयत्न करेल. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करून सांगा माझं काही चुकलं आहे का, किंवा काही तुमचे सजेशन्स असतील, कारण मी सुद्धा नवीन आहे, पण तुमच्या सर्वांचं प्रेम मला फार गरजेचं आहे.